नमस्कार यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग आज जाऊया आपण भाजी घ्यायला, भाजी मार्केटमध्ये. मेथी छान आली हा. चौकामध्ये असे भाजीवाले बसलेले असतात. गावरान ताज्या आळूच्या ताज्या पानं. भाज्या असतात सकाळी सकाळी. मला तर भरोसाच नाही त्या मुली आळूच्या शाळेत पानावर. गेल्याच्यानंतर आम्ही गेलो भाजी आणायला. गौरी गेली होती शाळेत, फक्त वैष्णवी घरीच होती. सकाळी फ्रेश भाज्या असतात एकदम. सुकट बोंबील, हरभऱ्याची भाजी. काय हो ते शेंगा कशाच्या आहेत तेच माहित नाही का? ते हिरव्या हिरव्या, त्या हिरव्या हिरव्या शेंगा कशाच्या आहेत? नाही ते तिकडे ते आजोबा बसलेत ते. बनाने की विधि पता पकड़ी नहीं जाता हूँ मटकीवाला किती वाजता येतो? मटकीवाला काय गाजर घ्या मस्त वाले. काय मावा काय असतं? हरभरा हरभरा. एक मिनिट में कशा शेंगा? 20ला पावशेर. एक पाव घेऊ का? एक पाव द्या. 30ला पावशेरी किती 20लाच लावले तिन्ही घरी जात. 50च्या अर्धा इथे 40च्या अर्धा इथे. एक पाव घेते. अर्धा किलो. अर्धा किलो करा. छान अशी गाजर खरेदी केले. ताजे होते गाजर. आपल्याला गाजरचा हलवा बनवायचा. पुढे तुम्हाला दिसलाच. गाजर घेतल्याच्यानंतर आम्ही थोडे घेतले. त्याच्यानंतर निघलो घराकडे. तर बघू शकता तुम्ही तुरीच्या शेंगा, नंतर गाजर, वाटाणा, मेथी, नंतर कोथिंबीर घेतली आपण. पुदिना पण घेतला होता. हलवा आज है जलवा. गाजरचा हलवा बनायचा चालू आहे कार्यक्रम आमचा. तर सर्वप्रथम ह्यांनी काय केलं, 150 ग्राम तूप टाकलं अंदाजे. त्याच्यानंतर आपला खिसलेला गाजर जो आहे ना तो टाकला आणि त्याच्यानंतर दूध टाकलं. तर हा अशा प्रकारे आहे सध्या तो बनतोय असा गाजरचा हलवा. आणि अजून नंतर ॲड होणार आहे साखर. जोपर्यंत आणि दूध टाकल्याच्या नंतर पूर्ण शिजवून घ्यायचे त्याच्यामध्येच गाजर आपल्याला. आणि त्याच्यानंतर साखर ॲड करायची. नंतर साखरेला पण पाणी सुटणार. अडीचशे ग्राम असं साखर. आता या साखरेला पण पाणी सुटणार आहे का नाही छान प्रकारे. बघा ते पाणी सुटायला तयार. आता हे पाणी पण पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचे. जसं दूध आटवून घेतलं ना त्याच प्रकारे बघा कसं पाणी सुटलं त्याला.
जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला झाल्याच्या सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. आपल्याला मिक्स करायचा आहे खवा. आणि खवा पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर छान असा, त्याच्यानंतर तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे टाकू शकता छान तुपामध्ये थोडेसे फ्राय करून, तर खूप छान टेस्ट येते. तर सध्या तरी ड्रायफ्रूट नव्हते म्हणून नव्हते टाकले, पण नंतर ॲड करणार मी त्याच्यामध्ये. बघू शकता खवा पूर्ण मिक्स झाला. तर खूप छान असा गाजरचा हलवा बनलेला आहे आणि गरम होता, पण खूप छान बनला होता. खूप मस्त शिजला होता आणि तोंडामध्ये असा विरघळत होता. तर आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा.